कुठलीही स्पर्धा असो नक्कीच क्रीडांगणावरती मनोज दादा असतील तर नक्कीच भरपूर चांगली मजा असते. मनोज दादा या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राजू दादा आपण देखील यायचे आहे व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. हे 40+ सर्व आमचे खेळाडू वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेचे नक्कीच सर्व ज्येष्ठ सिनियर खेळाडू सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. तर सामना झाल्यास सुरू. पहिले षटक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तुषार आणि मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील. तुषारच्या माध्यमातून पहिल्या मॅचमध्ये एवढा चांगला खेळ झाला नव्हता. दर्शन पाटील या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. पहिले षटक. मॅच भरपूर चांगली रंगतदार होईल यामध्ये शंका नाहीये. नाणेफेकीचा कौल जिंकला गावदेवी क्रिकेट संघ वडगड टीमनं. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांचा असणार आहे पहिल्या 4 ओव्हरमध्ये. हा सामना 4 षटकांचा आहे आणि पुढचा देखील येणारा सामना 4 ओव्हरचा असणार आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. चांगला चेंडू. अपील स्ट्रॉंग आहे. LBW ची अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला भेटली. पुन्हा एकदा अपयश आलं आहे. या देखील मॅच मध्ये तुषार शेळकेकडनं भरपूर अपेक्षा होत्या. मात्र तुषार शेळकेने पुन्हा एकदा आपल्या टीमला केले नाराज. अजून एक धक्का लागत असता. पहिला धक्का लागत असताना माफ करा पोगाव संघाला खेळाडू बाद. या मनोज पाटील आपल्या व्यासपीठावरती स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. आमचे 40+ अप्रतिम खेळाडू मनोज दादा पाटील, राजू दादा पाटील हे सर्व आमचे 40+ ज्येष्ठ खेळाडू वीर तानाजी दापोडे संघाचे आपलं हार्दिक स्वागत आहे. सकाळी देखील उद्घाटन सभासाठी ते आवर्जून व्यासपीठावरती उपस्थित होते. दर्शन पाटील विकेट अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी दर्शन पाटीलचा. हा स्पेल आपल्याला पहिल्याच षटकामध्ये होता. संघ पोगाव टीमला फलंदाज बाद. नंदू पाटील यांचा देखील शुभागमन झाला. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पोगाव टीम आपला नेक्स्ट खेळाडू जो फलंदाज येणारा असेल त्यांनी रेडी राहायचे बघा. सर्कल क्रॉसिंग त्यासाठीच आम्ही ठेवली की जेणेकरून खेळाडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यावा. नेक्स्ट फलंदाज जो कोणी येणारा असेल त्यांनी रेडी राहायचं आहे. या गोष्टीची नोंद घ्या. परत खेळाडू सर्कलमध्ये थांबणार नाहीये. या ज्या काही सूचना आहेत त्या आयोजकांच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. खेळाडू बाद झाल्याच्या नंतर सर्कलमध्ये तो थांबणार नाहीये. नेक्स्ट खेळाडू लगेच आला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. गती कमी केली. आडव्या बॅटना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत मध्ये एक धाव लेग बायचा इशारा अंपायरचा येतोय. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण दरम्यान 2.
अजून एक चांगला चेंडू, मात्र लाईनचा विचार अंपायर नक्कीच करतील. व्हाईट बॉल. पठाण सरांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. मुन्ना पठाण एक अप्रतिम खेळाडू आहे का, त्यांनी नक्कीच गाजवलं शहापूर मुंबई परिसर या प्रत्येक ठिकाणी जाऊन एक अप्रतिम खेळ त्यांनी सातत्यानं त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्यांचा आपल्याला पाहायला भेटला. आणि आता मग ऑफिशियल अंपायर म्हणून मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन पाटील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. डावा स्टिक वरती चेंडू अपील आहे. अंपायर स्तब्धपणे आपल्या जागेवरती उभे आहेत. कुठल्या प्रकारचा इशारा त्यांचा आला नाहीये. लक्ष तेवढं आहे. काळजीपूर्वक अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. सोपं नाहीये मैदानाच्या मध्ये अंपायरिंग करणं, सोपं नाहीये. इथनं बोलणं सोपं आहे, मग तो मैदानाच्या मध्ये ज्यावेळेस अंपायर जात आहेत अंपायरिंग करण्यासाठी, तेव्हा तिथे डिसिजन जे काय असतात ते योग्य ते देणं गरजेचं असतं. आणि तो योग्य तो डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. फुलरलेनचा चेंडू फक्त सन्मान दिलाय. चांगली गोलंदाजी. प्रत्येकी चेंडू तुम्हाला वेगळा पाहायला भेटला. डावा स्टिकवरती तुम्हाला चेंडू पाहायला भेटले, उजवा स्टिकवरती तुम्हाला चेंडू पाहायला भेटले, फुलरलेनचे चेंडू पाहायला भेटले, काही चेंडू आपण बघितले या दरम्यान शॉर्टपिट देखील होते. म्हणजे प्रत्येकी वेळेस काहीतरी वेगळं या स्पेलमध्ये आपल्याला दर्शन पाटीलचं पाहायला भेटलं. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड फक्त 4 धावसंख्येवरती आहे. वडगाव संघाला विनंती आहे की आपण प्रत्येकी वेळेस टीम मीटिंग करू नका. दीपक दादा पाटील, आपण जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हा पहिला सेशन कंप्लीट करायचं आहे. जीत. सेकंड ओव्हरला सुरुवात. अपील आहे. अंपायर सहमत नाहीयेत. लाईन नक्की सातत्यानं बघितली जाते. स्टिक वरती चेंडू आहे की लेग स्टिक वरती आहे, इनफॅक्ट बघितला जातो. अंपायर आता मात्र सांगत असताना लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. सिंगल धावेतनं मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5. ओव्हर द विकेट. आडव्या बाटना क्रॉस लाईन खेळ डीप मध्ये, तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे, त्याचा फायदा नक्कीच घेतला जाईल. 2 धावा मात्र येत मिळतील. त्याच्यामध्ये 1 शॉट. 2 मध्ये कमी. मग अंपायरचं किती चांगलं लक्ष आहे. तुम्ही जेव्हा बॅट ग्राउंडिंग करता तेव्हा ती प्रॉपर करणं गरजेचं आहे. त्याच्या आतमध्ये बॅट ग्राउंडिंग होणं गरजेचं आहे. तसं काय झालं नाही. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 6 धावा. स्कोअरबोर्ड वरती फोल्टॉसचा देखील फायदा घेता आला नाहीये. अजून एका विकेटचे इथं पतन होत असताना चांगली गोलंदाजी जीतच्या माध्यमातून. कधी कधी खराब देखील चेंडूवरती विकेट येतं आणि तेच आपल्याला पाहायला भेटलं. फुलटॉस होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. अजून एक धक्का लागत असताना जय हनुमान क्रिकेट संघ पोगाव टीमला 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद.
उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू जरी एका ऍक्शनने उचलला नसेल तर जास्त काही नुकसान होणार नाहीये. एक धाबीतनं मिळते. विष्णू सर एकनाथ पाटील यांचा देखील शुभागमन झालाय. समाजसेवक दापोडे गावचे 40+ अप्रतिम खेळाडू आहेत. बघा जे तुम्ही सांगता नाव तेच आम्ही अनाउन्समेंट करतोय. दरम्यान खराब फिल्डिंग आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. दर्शन कडनं झाली चूक. दुसऱ्यांदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा षटकार. अजून एक चांगला फटका आहे तिथे. फिल्डर पुन्हा एकदा उपस्थित आहेत. आता फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धावेतनं मेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावफलक एकूण आपल्याला 14 या आकड्यावरती पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसरं या दरम्यान कंप्लीट झाल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 14 वरती. वडगड संघाला विनंती की आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. जास्त तुम्हाला मात्र वेळ खर्च करायचा नाही. रिंग्स ब्रेक देखील होणार नाहीये. आवश्यक असेल तरच पाणी घेऊन गेला जाईल तुमचा खेळाडू. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी कारण का अजून एक आपल्याला मॅच कव्हर करायची. विष्णू सर आपण व्यासपीठावरती या. विष्णू भाऊ या. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संजोग पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज. हा चेंडू उजवा स्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा धावेतनं मिळते. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावफलक एकूण आपल्याला 15 वरती पाहायला मिळतं. 15 धावा धावाफलकावरती. एक अप्रतिम हा सामना होईल. पाकपटात जाऊन कट केला. खूप चांगला फटका. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणं एवढं सोपं नाहीये कारण का जेव्हा जेव्हा चेंडू आउटफील्ड मध्ये जातो तेव्हा तेव्हा चेंडू आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाताना पाहायला आपण बघितलाय. आजच्या पूर्ण दिवसामध्ये या 4 धावा खूप महत्वाच्या. मदतीने संघाची धावसंख्या 4 पुढे जाते. धावफलक आपल्याला 19 वरती पाहायला मिळतोय. चांगला फटका इनफिल्डच्या वरून अपिश खेळलेत. डीप मध्ये आता मध्ये स्लीपर कव्हरला फिल्डर तिथे उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूची उचलून फ्री केली एकाच ऍक्शन. एवढं सोपं नसतं आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करणं. मग खूप चांगली फिल्डिंग आपल्याला वडगड टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर बोर्ड आपल्याला 21 या धावाफलकावरती पाहायला मिळतोय. 21 धावा धावाफलकावरती. षटक क्रमांक या दरम्यान मार्गस्थ असताना 3रा गती कमी केली. फटका फसला. मिसटायमिंग शॉट. झेलची संधी नसणारे जवळपास खेळाडू कोणीही उपस्थित नसल्या कारणानं एक मात्र संधी मिळते फलंदाजाला. 2 धावा इथनं मिळतील पोगाव टीमला. 2 धावा मिळतील फलंदाज सागर पाटील जो सलामीला आला होता. अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून ऑलरेडी आला. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण झाली आहे 23 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. मात्र तिथे फिल्डर उपस्थित आहेत आणि फलंदाज झाले आहेत बाद. परतावा लागेल खेळाडूला मैदानाच्या बाहेर. चांगला जजमेंट आपल्याला पाहायला भेटला आणि चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. जीत नावामध्येच आहे जीत.
फलंदाज बाद. यावेळेचा फुलटॉस फटका देखील खेळत हवे. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. चूक होणार नाहीये. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. एकत्र येऊ नका. वडगर संघ आपल्याला जास्त एकत्र यायचं नाहीये. अजून एक धक्का लागत असताना जय हनुमान पोगाव टीमला 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद. आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार दर्जेदार उपसरपंच षटकार. एकोणतीस धावा स्कोर बोर्ड. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग लगेचच आपण लावून घ्यायचे. राजेश पाटील यांच्याकडनं आम्हाला चायची व्यवस्था झाली. त्यांचा देखील मनापासून आभार. गुरुदत्त अमृतुल्य सुंदर चाय आहे. एक बार पिओ 100 साल जिओ. चायचा आनंद घ्या सर्वांनी. जय श्रीराम कंपाऊंडच्या गेट समोर बरोबर हा सुंदर तुम्हाला चाय तिथे मात्र मिळेल. फक्त 10 रुपये, जास्त नव्हे. तर नक्कीच जाऊन आनंद घ्या चायचा. त्यांच्याकडनं पाण्याची देखील व्यवस्था झाली आहे. त्यांचं मनापासून आभार. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आभार. फुलटॉस फटका देखील खेळत हवे. तिथे फिल्डर आहेत उपस्थित. डीप मध्ये फक्त बघत राहतील. सलामी आता मात्र देत असताना स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील सांच्या दिशेनं ठोकलाय हा दमदार दर्जेदार सरपंच षटकार. तुषार गायकर साठी पारितोषिक आहे. तुषार शेळके यांच्या माध्यमातून अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम या दरम्यान षटकामध्ये आक्रमणाला झाली सुरुवात. 4 धावा.
दिनेश पाटील यांच्याकडनं पारितोषिक असणारे खास करून तुषार गायकर साठी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 वरती. आता मात्र टॉप गेअर मध्ये बॅटिंग होतीये. यावेळेस अजून एक चांगला फटका. तिथे फिल्डर उपस्थित आहेत, फक्त बघत राहणार. डोक्याचा जास्तीत जास्त वापर आपण बघतोय. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त इथे डोक्याचा वापर केलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 4 धावा. हा आक्रमण कसा थांबवता येईल हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आक्रमण रोखण्यासाठी पराक्रम चांगला असणं गरजेचं आहे. तो पराक्रम मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. यावेळेस फटका फसला. मिस्टर मेंगे टॉप एच. दीपक पाटील झेल गाली. फलंदाज होतील बाद. मात्र गायकरनं बाद होण्याच्या अगोदर टीमची बॅकफूट होती तिला आता मात्र पुन्हा एकदा पटरीवरती आणली आहे. पुन्हा एकदा संघाने केला आहे कमबॅक. मात्र धक्का लागतोय जय हनुमान क्रिकेट संघ पोगाव टीमला. 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद. वेगानं होता. चेंडू आला डॉट. एकूण षटक क्रमांक संपला. 14 देखील 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 49-50 टार्गेट. ज्या टार्गेटची गरज होती तो टार्गेट आता मात्र सेट झालाय हनुमान पोगाव टीमच्या माध्यमातून. 50 टार्गेट आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन. सरपंच उपसरपंच चषक आपल्याला पाहायला भेटतोय. रेग्युलर टुर्नामेंट आता मात्र सुरू झाल्यात. क्रिकेट हंगामला सुरुवात झाली आहे. प्रत्येकी ठिकाणी तुम्हाला मोठमोठ्या टुर्नामेंट नक्कीच पाहायला मिळतील आणि चांगला खेळ या सीझन मध्ये नक्कीच प्रत्येकी खेळाडूचा हो अशीच आपण ईश्वरचंदीने प्रार्थना करूया. जास्त वेळ नाही घेता लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. जे कटआउट्स बॅनर जे लावतायस त्यांना विनंती की आपण थोडासा तो बॅनर वर लावायचा. समोर जे बॅनर लावतात आमचे मित्र त्यांना विनंती करतो की आपण बॅनर थोडासा वरती घ्या जेणेकरून कॅमेऱ्यामध्ये देखील आपण तो बॅनर कव्हर करू शकू. भरपूर अपकमिंग टुर्नामेंट्स देखील आपल्याला पाहायला मिळतील. पिंपलाशा देखील मैदानावरती अप्रतिम टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल आणि 40+ धमाका देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे याच मैदानावरती. कमिंग सून एक दर्जेदार अशी स्पर्धा वीर तानाजी सरपंच चषक आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मनोज दादा पाटील यांचा बिग शो आपल्याला पाहायला मिळेल. याला आणि पाहायला विसरू नका. आणि 1 लाख रुपयाची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल.
नाही, सुंदर स्पर्धा. कारण का जसं 12 तारखेला स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, 13 तारखेला थोडी तुम्ही विश्रांती घ्या. 14 तारखेपासून याच मैदानावरती एक अप्रतिम टुर्नामेंट आपल्याला 40+ पाहायला मिळेल. मनोज दादा पाटील, बिग शो आणि राजन पाटील कदाचित 40+, कारण का कल्याण डोंबिवलीमध्ये तर ते ओपन 40+ भरपूर टुर्नामेंट खेळण्यासाठी येत असतात. अर्जुनभाई पाटील यांच्या संघांमध्ये सातत्याने त्यांचा अप्रतिम उल्लेखनीय खेळ होत असतो. आणि कमिंग सून मनोज पाटील यांचा बिग शो DPL अख्खा दापोडे गाव खेळेगा, तो देखील आणि DPL चे अध्यक्ष प्रेसिडेंट आहेत आमचे मनोज दादा पाटील, संस्थापक अध्यक्ष. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच पासून इम्प्रेस केला. खास करून आपण ज्ञानेश्वर शिर्केचा विचार केला तर मग ती बॅटिंग असो अथवा गोलंदाजी, पहिली विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली होती ज्ञानेश्वरनं. तोच ज्ञानेश्वर शेळके आता मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नेहमीप्रमाणे अविनाश पाटील जो पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, आणि दीपक पाटील ओव्हर द विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क तर एवढा चांगला झाला नाहीये. एकच धावीतनं मेल. धावा चांगल्या बनवल्या गेल्यात. 50चं टार्गेट आहे आणि ही धावसंख्या एक चांगली धावसंख्या आहे. 4 ओव्हरमध्ये 50चं टार्गेट गरजेचं होतं धावा येणं, आणि चांगली बॅटिंग केली. तुषार गायकरनं अप्रतिम खेळ केला. तुषार शेळके दोन्ही वेळा मात्र त्यांनी नाराज केला आपल्या टीमला. दोन्ही मॅच मध्ये तो जास्त काय करू शकला नाही. मात्र त्याच्यानंतर खूप चांगला खेळ आपल्याला तुषार गायकरचा पाहायला भेटला होता. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू. टॉपेच्या मिस टायमिंग फटका, झेल काल तिथे फिल्डर देखील उपस्थित. पुन्हा एकदा अपयश, पुन्हा एकदा दीपक पाटील झाले शून्यावरती बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना गावदेवी क्रिकेट संघ वडघर टीमला सन्मान सत्कार करूया. सन्माननीय आमचे हेमंत भोईर यांचा आपण शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून एक अप्रतिम खेळाडू आहेत.
यांचा शुभ सन्मान करतोय. चांगली या दरम्यान आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. एकच धाव. सन्माननीय आमचे, ठीक आहे, नक्की सर्वांचे सन्मान होतील, पण आपण नंतर घेऊया. बघा मनोज भाऊ, आम्ही ऍज अ अँकर जे सांगतील आयोजक त्याच आम्ही सूचना करतोय. ज्ञानेश्वर शेळके ओव्हर द विकेट. दर्शन पाटील साठी बॅटची कडा लागून चेंडू भरपूर वेगानं मागे निघून गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट देखील झाला. अजून काही धावा इथनं मिळतील, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आता मात्र पाहायला मिळणार आहेत. अजून एक कदाचित धाव मिळेल का? जिथे एक धाव कंप्लीट होऊ शकली नसती तिथे एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन धावा खर्च केल्या जय हनुमान पोगाव टीमनं. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. एक धाव या संघाची धावसंख्या 5 वर. ज्येष्ठ पंच आमचे सुभाष पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. काटेकोरपणे त्यांचं लक्ष असतं, मग अंपायरिंग असेल अथवा समालोचन. ओव्हर द विकेट. यावेळेचा फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जातं. बॅक टू द बॉलर, हिट चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील दर्शन पाटील या 4 धावा. माफ करा, अविनाश पाटीलच्या बॅट मधून हा चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 9 धावा स्कोर बोर्ड वरती. एकूण पहिल्या षटकाचा खेळ या दरम्यान कंप्लीट झाला. थोडासा वेळ कमी खर्च करा, कारण का अजून एक मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये तो सामना आम्ही खेळवणारच आहोत, या गोष्टीची नोंद घ्यावी. जी शेवटची मॅच आहे, क्वालिफायची जी मॅच आहे, ती मात्र खेळवली जाणार आहे. तर बघा, दोघांमधून एक संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारच आहे. तर तुम्ही जेवढा कमी वेळ खर्च कराल तर तुम्हाला 4 ओव्हरची मॅच नक्कीच आम्ही खेळवण्याचा प्रयत्न करू. जर जास्त टाइम तुम्ही खर्च केला तर कदाचित षटकामध्ये कपात होऊ शकते, सामना 3 ओव्हरचा होऊ शकतो. तर 5 ला 10 मिनिटं बाकी आहेत, म्हणजे 5:15 वाजेपर्यंत हा सामना क्लिअर होणं गरजेचं आहे. क्रॉस लाईन फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर नाही, दूरवरनं येतील. फिल्डिंग दरम्यान चांगली झाली, चेंडू शोधून फेक करतील. 2 धावा मिळणार आहेत. कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. धाव घेण्यासाठी 2 खेळाडूंमध्ये संवाद होणं गरजेचं आहे. यस नो वेट. धाव घेण्यासाठी या काही वाक्यांचा वापर होणं गरजेचं आहे. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान 11 या धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. 50चं टार्गेट आहे 4 रनमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. एक चांगली मॅच प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाहीये. इव्हिनिंगचं सेशन सुरू झालंय आणि आता मात्र थोडीशी गुलाबी थंडी देखील आपल्याला जाणवतीये. चांगला खेळ होईल, चांगली मॅच होईल आणि रंगतदार सामना होईल या सरपंच चषकामध्ये, यामध्ये शंका नाहीये. ओव्हर द विकेट ना. फुल टॉस इनफिल्डच्या वरून चेंडूला काढून दिला. डीप मध्ये तिथे फिल्डर उपस्थित आहेत, भरपूर वेगानं चाललेत. फिल्डिंग भरपूर चांगली झाली. 2 धावा इथनं मिळतील.
एक एक धाव देखील खूप महत्वाचे आहे. सिंगल डबल सामना सुरू ठेवणं गरजेचं आहे. लिमिटेड ओव्हर मध्ये प्रत्येकी चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. सिंगल असेल डबल असेल सामना सुरू ठेवण्याचा प्रयत्न दर्शन पाटील आणि मैदानाच्या आतमध्ये आता करतायत. या दरम्यान अविनाश पाटील संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर बोर्ड एकूण 13 वरती. षटकामध्ये गोलंदाज अविनाश. फुल टॉस आहे क्रॉस लाईनच्या माध्यमातून आधा फटका चांगला खेळ डीप मध्ये पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग सजवली गेली आहे. एकच धाव इथनं मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 वरती आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल दरम्यान धावफलक सुरू ठेवण्याचा प्रयत्न अविनाशनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. कुठलाही मोठा फटका आला नाहीये. अविनाश पाटील फलंदाज आणि अविनाश गोलंदाज. चांगला चेंडू व्हाईट यॉर्कर बन्नाट वेगाने होता डॉट. अशाच काही चेंडूंची गरज आहे आणि ते चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. वेग तुमच्याकडे असून चालणार नाहीये. व्हेरिएशन खूप गरजेचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि असे काही चेंडू हाताळणं गरजेचं आहे. व्हाईट यॉर्कर फुलर लेनचे चेंडू आपल्याला भरपूर चांगले पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना प्रत्येकी गोलंदाज आता मात्र तसाच काही प्रयत्न करतो. अजून एक चांगला चेंडू. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये. विकेट टू विकेट फलंदाजाला रीड करून ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी तुमचा सराव असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही गोलंदाजी जेव्हा करता तेव्हा तुमची गोलंदाजीची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. ती प्रॅक्टिस चांगली झाली आहे गोलंदाजाची. अविनाश शेळके दर्शन पाटील सज्ज झालेत पुन्हा एकदा खेळण्यासाठी. फुल टॉस आहे चुकीचा चेंडू. भरपूर जास्त कौतुक झालं की काय अविनाश शेळकेचं. चुकीचा चेंडू आणि त्याला पाठवला दर्शन पाटीलनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारा हा दर्शेदार दमदार सरपंच षटकार. संघाची धावसंख्या एकूण 21 वरती आपल्याला पाहायला मिळते. 21 इन बोट. 12 चेंडू 29 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सुंदर वातावरण आहे. क्रीडा नगरी नक्कीच प्रत्येकी वेळी जेव्हा वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोड्याची स्पर्धा असते तेव्हा नक्कीच मैदानावरती या स्पर्धा होत असतात. आणि अप्रतिम ही तुम्हाला विकेट पाहायला मिळते. खेळपट्टी पाहायला मिळते. तर त्यासाठी भरपूर मेहनत दापोड्याचे आमचे सर्व नक्कीच रेग्युलरचे खेळाडू असतील 40+ खेळाडू असतील हे मात्र खूप मेहनत घेतात. खास करून 40+ खेळाडूंचा आम्ही उल्लेख करू. मनोज पाटील राजूदादा पाटील हेमंत भोईर नांदेव पाटील विष्णू पाटील आणि सूर्यकांत पाटील आणि करता धरता सन्माननीय आमचे कुंदन शेठ पाटील हे सातत्यान सूर्यकांत काका आणि दिनेश चौधरी यांचा देखील शुभागमन झाला. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त क्रिकेट या मॅच मध्ये. दरम्यान एकच धावेत मिळेल. एकूण संघाची धावसंख्या 22 वर. गोलंदाज षटकामध्ये कल्पेश उंबराटकर. बघूया उंबराटकरची कशी गोलंदाजी होती. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. दर्शन पाटील समोरच्या दिशेने खेळले. थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 100% कमिटमेंट द्यावी लागेल. एक एक धाव महत्वाचे आहे. एक एक विकेट महत्वाचे आहे. षटकार चौकार महत्वाचे आहेत आणि यासाठी आता मात्र प्रयत्न केले जातील. 100% कमिटमेंट द्यावी लागेल. विजय एवढा इझिली मिळत नसतो. विजय मिळवण्यासाठी तुम्हाला कष्ट मेहनत करावी लागते आणि क्रिकेट फॉर्मॅट मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही उतरता, क्रिकेट खेळण्यासाठी जेव्हा जेव्हा उतरता तेव्हा तेव्हा तुम्हाला करावी लागते ती म्हणजे मेहनत. एवढा इझिली हा खेळ नाहीये क्रिकेटचा. ओव्हर द विकेटने फटका चांगला स्टँड एंड डिलिव्हर उडवला चेंडू हवेत. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. झेल स्वीकारत असताना
ही विकेट महत्वाची होती. ती विकेट आता मात्र कॅरी करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ भोगावच्या माध्यमातून झालाय कमबॅक आणि लागला धक्का. गावदेवी वर्ग टीमला फलंदाज बाद. नक्कीच उद्याचे मात्र नक्कीच 10 नोव्हेंबर आणि स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. तर पुढचे नक्कीच कसे नक्कीच सामने असतील आणि कुठल्या कुठल्या टीम उद्याच्या दिवसामध्ये असणार आहेत या तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवणार आहोत या चेंडूच्या नंतर. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 23 वरती धावसंख्या. ओव्हर द विकेट क्रॉस द लाईन बॅट ऑन ट्रायचा फटका डीप मध्ये तुषार उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धावेत ना मेल सिंगल डबल धाव महत्वाची आहे आणि हा षटक खूप महत्वाचा आहे. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच तिसरं षटक आहे. 2 ओव्हर मध्ये उर्वरित 29 बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत गोलंदाजांनी फक्त 3च धावा खर्च केल्यात. 26 धावेची अजूनही गरज. कल्पेश उमराटकरची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. न्यू मॅन इन नवीन फलंदाज संजोग पाटील. संजोग पाटील आलेत. संघाची धावसंख्या 24 वर थोडासा वेळ कमी घ्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जो सामना आहे तो मात्र खेळणार आहोत या गोष्टीची नोंद घ्यावी. षटक किती असतील हे आयोजक ठरवतीलच. मात्र सामना खेळवला जाणार आहे. फुल टॉसचा फायदा घेता आला नाहीये. इथनं चांगला खेळ करावा लागेल. तर गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. फक्त मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. स्कोर बोर्ड 26 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि आता मात्र 24 धावेची गरज. 7-24 इक्वेशन या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. हनुमान पोगाट टीमनं का कमबॅक केलाय. तुषार गायकरची फलंदाजी अप्रतिम मोदी. उमराटकर पुन्हा एकदा दरम्यान समोर खेळले डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली. चेंडू शोधून फेकले जाईल तोपर्यंत मिळतील या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. धावफलक एकूण आपल्याला 28 वरती पाहायला मिळतोय. विजयासाठी शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि बनवायच्या आहेत 22 धावा. मात्र उद्याचे कसे सामने असतील उद्या अप्रतिम नक्कीच तुम्हाला संघ पाहायला मिळतील. जबरदस्त तुम्हाला मॅचेस पाहायला मिळतील. मात्र उद्या यायला आणि पाहायला विसरू नका. सरपंच उपसरपंच चषक एक अप्रतिम क्रीडा स्पर्धा उद्या 10 नोव्हेंबर 2021 उद्याचा स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. SSCC खंबालपाडा विरुद्ध टीमगर या 2 टीम मध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर डबल वडवली म्हणजे नक्कीच ठाणा परिसरातील आयुष्यचा संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट डबल अर्थातच गोरसे बी संघ इनॅक्शन मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर बारक्या कांबळेचा आपल्याला कामोडे संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट सुभाष ठाकरेचा ठाकूरपाडा अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. त्याच्यानंतर जॉली कामतगरच्या अगेन्स्ट जी स्पोर्ट्स वाकलन. म्हणजे उद्या मेजवानी आहे प्रेक्षकांसाठी. खंबालपाडा टीमगर वडवली गोरसई कामोठे ठाकूरपाडा कामतगर आणि वाकळण असे अप्रतिम दर्जेदार खेळाडू मात्र या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती खेळण्यासाठी येणार आहेत. उद्या पाहायला विसरू नका. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. उद्या जबरदस्त मेजवानी आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. जाऊया मॅचच्या दिशेनं. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 22 धावेची गरज आहे. अजूनही काही संपलं नाहीये. दोन्ही टीमला इथनं समान संधी आहे सामना जिंकण्याची. चला वेळ कमी घ्या प्लीज.
6 चेंडू 22ची गरज आहे यावेळेस. हा फटका खेळत हवे, तिथं फिल्डर आहेत उपस्थित, प्रयत्न भरपूर चांगला केला. कमेंटमेंट बघा किती चांगली आहे. तुषार शेख तिथं उपस्थित आहेत. 100% कमिटमेंट द्यावी लागेल. एक एक धाव महत्वाची आहे, एक एक रन महत्वाचे आहे, एक एक मोमेंट महत्वाचे आहे. जेव्हा जेव्हा क्लोज मॅच येतात तेव्हा तेव्हा माझा असं खेळ करणं गरजेचं आहे. आयुष्यातील सर्वोत्तम खेळ करावा लागेल मैदानाच्या मध्ये. जिंकायचं आहे मला, जिंकायचं आहे माझ्या गावकऱ्यांना आणि जिंकायचं आहे माझ्या टीमला. त्यासाठी करावा लागेल हा मोठा संघर्ष. तर बघा चौकार नाहीये दीपक दादा, बघितला आहे तिसरा अंपायरनच तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुन्हा एकदा तो डिसिजन बघतोय आमचा नक्कीच जी मॅनेजमेंट कमिटी आहे. तो पुन्हा एकदा रिप्लाय बघतो, तिथे आमचे सर्व आयोजक आहेत. जो काय डिसिजन असेल तो आयोजकांचा असेल, जो असेल तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. सामना सुरू करा. 5 चेंडू 20 धावेची गरज. यावेळेचा अजून एक चांगला फटका आहे, तिथे फिल्डर फक्त बघत राहतील. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजूनही दर्शन पाटील कसला थांबतोय मैदानाच्या मध्ये. त्याला करायचं आक्रमण, त्याला जिंकायचे आहे मॅच, जिंकायचं आहे मैदान. त्यासाठी तो देखील संघर्ष करेल. संघर्ष करत असताना येतोय हा संघर्षमय चौकार. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यानचा हा देखील फटका जर आपण बघितला गेला तर खेळले गेले स्लीपर कव्हरच्या दिशेनं फक्त मिळेल एकच धाव. आणि आता इक्वेशन असणार आहे 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी बनवायचे आहेत 15 धावा. 3 चेंडू विजयासाठी एकूण बनवायचे आहेत 15 धावा. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतो. काय खेळ केला तुषार गायकर ना. त्याच खेळाच्या जोरावरती 50 धावा बनवल्या गेल्या, 49 बनवल्या गेल्या. 50 टार्गेट ठेवलं आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. मग त्याच्यामध्ये कल्पेश उमरटकर असेल, अविनाश असेल, ज्ञानेश्वर शेळके असेल. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 15 धावीची गरज आहे या मॅच मध्ये. रफ अँड टफ हा सामना. 3-15. चांगली गोलंदाजी. सिंगल डबल तर काम जमणार नाहीये. 2 बॉल आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायचे आहेत 14 रन. 2-14चं इक्वेशन. चला कालेर संघाच्या संघनायकांनी यायचं लगेचच. नंदन पाटील आपल्या टीमच्या कॅप्टनला पाठवून द्या प्लीज, फास्ट. लवकरात लवकर टीमच्या कॅप्टनला आपण पाठवून द्यायचे. या सामन्याचा आम्ही मॅन ऑफ द मॅच शेवटी देणार आहोत, त्या गोष्टीची नोंद घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नंतर देणार आहोत, शेवटची मॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर.
यावेळेचा फटका आहे हवेत खेळत मिस्सा मेंगे शॉट, झेलची संधी आणि झेल ड्रॉप झालाय, जास्त काय फरक पडणार नाहीये. सामना आता मात्र पूर्णपणे आहे जयनुमान पोगट टीमच्या बाजून. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला भेटला आणि शेवटचा आता मात्र चेंडू असणार आहे. शिल्लक या मॅचच्या आहे औपचारिकता बाकी. मनापासून आभार. आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला दिली आमचे दिनेश पाटील असतील, राजन पाटील असतील, प्रितेश चिंटू, सर्वांचा मनापासून आभार. एक चेंडू 13 धाब्याची गरज. अशा प्रकारे हा सामना झाला फिनिश. सामना जिंकला जयनुमान पोगाव टीमनं. पोगाव टीमच्या कॅप्टनला लवकरात